तरी ओळख जाईना त्याची 11 तारखेला मारले। अस्सलाम वालेकुम, आदाब, नमस्कार। परभणी न्यूज महानगर में आपके साथ शेख इफ्तिखार। आज तारीख 22 दिसंबर 2024 रविवार के रोज पूर्व सामाजिक न्याय मंत्री एवं कांग्रेस के ज्येष्ठ नेता चंद्रकांत हंडोरे परभणी दौरे पर आए हुए थे। इस समय उनकी सावली रेस्ट हाउस पर संवाददाता सम्मेलन आयोजित करते हुए उनके साथ कांग्रेस के जिला अध्यक्ष पूर्व मंत्री सुरेशराव वरपुड़कर और इसी तरह से परभणी के महापौर रवि सोनकांबळे, भीम शक्ति के जिला अध्यक्ष एवं पदाधिकारी इस समय मौजूद थे। इस समय चंद्रकांत हंडोरे ने क्या कहा, आइए जानते हैं। निष्पाप कार्यकर्त्यांच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी गुन्हे दाखल केले, जे नॉन बेलेबल गुन्हे आहेत। मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं असं दाखवण्याचा प्रयत्न केला। आपण आपल्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही बघितलेलं आहे, सोशल मीडियावर सुद्धा आम्ही बघितलेलं आहे की पोलीसच रिक्षांची तोडफोड करत होते, काही बाईकची सुद्धा तोडफोड करताना ते चित्रण झालेलं आहे। याचाच अर्थ मालमत्तेचं नुकसान सुद्धा पोलिसांनी केलेलं आहे आणि निष्पाप लोकांवर त्या मालमत्तेचं नुकसान केलं असे गुन्हे सुद्धा दाखल केले। या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो। काल विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये जी घोषणा केली की सोमनाथ सूर्यवंशी ह्याला श्वसनाचा त्रास होता, अत्यंत हुशार आणि चांगला विद्यार्थी, श्वसन काय त्याला कुठलाच त्रास नव्हता, फक्त पोलिसांच्या लाठीमारामध्ये, पोलिसांच्या लाठी चार्जमध्ये आणि कस्टडीमध्ये सुद्धा त्याला मारहाण करण्यात आलेली आहे, त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला। आणि म्हणून आम्ही मागणी करतो की जसा सोमनाथ सूर्यवंशीचा मारहाणीमध्ये मृत्यू झाला म्हणजे खून झाला असं आम्ही समजतो आणि खून करणारे हे कोणी पोलीस आहे आणि म्हणून या सगळ्या पोलिसांच्यावर, ते DYSP असतील, ते आणखी कुठल्या रँकचे पोलीस असतील, सिनियर PI असेल, PI असेल, SRPची पलटून असेल किंवा लोकल पोलीसमधले, पोलीस स्टेशनमधले पोलीस असतील, जे ह्याच्यामध्ये सहभागी झालेले कल्प्रिट आहे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आम्ही मागणी करतो। शांततापूर्वक चाललेल्या आंदोलनामध्ये विजय वाकोडेसारखे अत्यंत जुने जाणते आंबेडकरी चळवळीचे आणि सर्वच समाजाला घेऊन जाणारे पत्रकार असतील, व्यापारी असतील, अधिकारी असतील, बहुजन समाजातले कार्यकर्ते असतील, दलित समाजाचे असतील, मुस्लिम समाजातले असतील, या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा एक कार्यकर्ता अशी घटना घडल्यामुळं ते सुद्धा अत्यंत दुःखी झाले आणि या सगळ्या आंदोलनामध्ये ते सहभागी होत असताना ज्यावेळेस या सोमनाथचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांच्या अंत्यविधीला ते गेले असताना त्या ठिकाणी त्यांना छातीत दुखू लागलं आणि ते घरी येऊपर्यंत एक्सपायर्ड झाले। अशा पद्धतीनं पोलिसांचा हा क्रूरपणा, त्याचे बळी एक आमचा नेता विजय वाकोडेजी आणि दुसरा विद्यार्थी हा त्याचा बळी ठरला। पुतळ्यासमोर असणारी संविधानाची प्रत, या प्रतीची तोडफोड एका समाजकंटकानं केली। आपण बघतोय की आपण सर्व देशभर संविधानाचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो। पंतप्रधानांपासून ते विरोधी पक्षनेत्यांपर्यंत संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये संविधानाचा गौरव करण्याचं काम लोकसभेतील, राज्यसभेतील सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष या दोघांनी मिळून संविधानाचा गौरव केला करायचं। म्हणजे या संविधानाबद्दल ते जे काय बोललेले आहेत ते सगळं त्यांना डायव्हर्शन द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने राजनीती करायची आहे। त्याच्यामध्ये त्याच्या पलीकडे दुसरं काही नाही। साहेब मारलेले
दंड दाखवतात अजून मुलगी. 12 दिवस जात आहे. तरी ओळख जाईना त्याची. 11 तारखेला मारले. बस ते फक्त एकच आहे साहेब. कार्यकर्त्यावर ज्या पद्धतीनं अत्यंत जे गुन्हे आहेत की ज्याच्यातनं मुलं बाहेरच पडू शकत असे सगळे गुन्हे त्यांनी मागे घ्यावेत. मुख्यमंत्र्यांनी अत्यंत चुकीची स्टेटमेंट केलेली आहे ती त्यांनी मागं घ्यावी. न्यायालयीन चौकशीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे. तर न्यायालयीन चौकशी कोणाच्या मार्फत होते, केव्हा होते, त्याचा टाईम लिमिट काय, त्याच्यातनं काय निष्पन्न होणार आहे हे कोणालाच माहिती नाही. अशा पद्धतीनं हे सगळं या देशामध्ये सुरू झालेलं आहे. एका बाजूनं या देशातलं सर्वोच्च असणारं सरकार, त्यांचे जबाबदार असणारे मंत्री ज्या संविधानानं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम घेऊन हे संविधान केलं ते कुठल्या एका जाती आणि धर्मापुरतं मर्यादित होतं. हे या देशातली जी विविधता आहे आपण बघतोय की कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि नागालँडपासून सौराष्ट्रापर्यंत वेगवेगळी राज्य आहेत. त्यांच्या भाषा वेगळ्या आहेत, त्यांच्या चालीरीती वेगळ्या आहेत, त्यांच्या प्रथा परंपरा आहेत, त्यांच्या बोलीभाषा वेगळ्या आहेत. आपण तमिळनाडूला गेलो तर आपल्याला त्यांचं ते काय बोलतात आपल्याला कळत नाही, त्यांना हिंदी येत नाही, आपल्यालाही तमिळ येत नाही. म्हणजे असा हा सगळा विविधतेमध्ये एकता असणारा हा देश, या देशाला गेली 75 वर्ष समुद्रामध्ये ज्यावेळी जहाजं चालतात तर जहाज एखादं चुकलं म्हणजे चुकू नये म्हणून समुद्रामध्ये दीपस्तंभ उभे केलेले असतात की जे बोटींना मार्गदर्शन करतात की या रूटने जावा, या रूटने जावा. हां, तर अशा पद्धतीनं या देशाला दिशा देणारं हे संविधान आहे. दीपस्तंभासारखं गेली 75 वर्ष हे संविधान या देशाला मार्गदर्शन करत आहे. या संविधानामध्ये सगळ्या भारत देशातल्या नागरिकांना सगळ्या प्रकारचे अधिकार दिले. मागासवर्गीयांना दिले, बहुजनांना दिले. सगळ्यांचे धर्म कसे जोपासले पाहिजे त्यांना धर्मस्वातंत्र्य दिलेलं आहे. प्रत्येकानं आपला धर्म आपल्या पद्धतीनं वाढवावा असंही मुभा दिलेली आहे. नागरिकांचे हक्क काय ते त्या संविधानामध्ये सांगितले. कदाचित आम्हाला या न्यायालयीन चौकशी जर लवकर सुरू झाली नाही तर मग आम्हाला कोर्टात या प्रकरणासाठी वाचा फोडावी लागेल. आता तर संविधान बदलाची भाषा आपकी बार 400 पार म्हणजे काय की यांना 2/3 मेजॉरिटी लोकसभेमध्ये पाहिजे की ज्या माध्यमातून प्रयत्न त्यांचा आहे की संविधान बदलायचं. त्यांना आता 1 नेशन 1 इलेक्शन अशी भूमिका घेतली. कालच शेवटचा दिवस होता, संसदेमध्ये ते आलं, आमच्या राज्यसभेमध्ये पण ते आल्यानंतर एक संयुक्त समिती खासदारांची तयार केलेली आहे. त्याची चिकित्सा, त्याचा अभ्यास आणि आता त्या समितीला ते विधेयक गेलेलं आहे. याचाच अर्थ असा आहे की या देशामधली जेवढी राज्य असतील त्याच्यातल्या निम्म्या राज्यांनी संविधान बदलण्याच्या बाजूने जर भूमिका घेतली तर ही मेजॉरिटी, लोकसभेतली मेजॉरिटी अशा पद्धतीनं संविधान बदलण्यासाठी यांचे सगळे प्रयत्न सुरू झालेले आहेत. आणि म्हणून यांचे अनेक नेते, हेगडे असतील किंवा आणखी कोणी असतील, उघड ह्या पद्धतीने ते सगळे करू लागलेले आहेत. मागच्या 2-3 वर्षापूर्वी जंतर मंतरवर संविधानाची प्रत जाळण्याचा प्रयत्न केला. इथे हा प्रकार घडला. याचाच अर्थ संविधानानं हेच कशा पद्धतीने पोचवली पाहिजे, संविधान बदलण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न केला गेला पाहिजे की ज्याच्यातनं पुन्हा एकदा मनोवादी संस्कृती या देशामध्ये आणण्याचा मागच्या दाराने प्रयत्न सुरू केलेला आहे. या देशातल्या या राज्यातल्या सुज्ञ जनतेनं या अशा कटकारस्थानापासून दूर राहावं. परभणीचं उदाहरण, परभणीत आलं, बघितलं, सगळ्यांना चर्चा केली. इथे कुठल्याही 2 समुदायाची भांडणं नाही. फक्त पोलीस यंत्रणा जी संविधानाचा एक भाग आहे, या पोलीस यंत्रणेनेच अशा पद्धतीनं कायदा हातात घेऊन हे सगळं घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. हमारी न्यूज़ आपको किस तरह पसंद आ रही है इसके बारे में लाइक करें, शेयर करें, कमेंट करें. अब तक हमारे चैनल सब्सक्राइब नहीं किया तो सब्सक्राइब जरूर करें. साथ ही साथ बेल आइकन का बटन जरूर दबाएं और फेसबुक पर भी हमें फॉलो करें.